लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। दिवसाढवळ्या घरफोडी प्रकरणाचा छडा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। तिसगाव घरफोडी प्रकरणात 2 आरोपी व सोनार जेरबंद, 1,17,000चे दागिने जप्त। बातमी खुलताबाद येथून। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची शौर्यपूर्ण कारवाई तिसगावातील दिवसाढवळ्या घरफोडी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात उलगडा। खुलताबाद तालुक्यातील तिसगाव परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यकुशलतेची छाप उमटवली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींसह चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनाराला अटक करत धडाकेबाज कामगिरी केली आहे। 18 ऑक्टोबर रोजी निरगुडी गट क्रमांक 49 येथील रोहिदास परमेश्वर राठोड यांच्या घरात झालेल्या घरफोडीनंतर त्यांनी 19 ऑक्टोबर रोजी खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। या पथकाने सापळा रचून मुख्य आरोपी सचिन उर्फ काळ्या काळे याला बिडकीन येथे पकडले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरीचे दागिने सोनारास विकल्याचे सांगितले। त्यानुसार पोलिसांनी सोनार दीपक याच्याकडून 1,17,000 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने जप्त केले। तपासात आरोपींनी इतर 3 ठिकाणीही घरफोडी केल्याचे उघड झाले असून दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी खुलताबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांनी केले। पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस हवालदार सचिन राठोड, पोलीस हवालदार विष्णू गायकवाड, पोलीस अंमलदार बलबीर सिंग बहुरे, पोलीस अंमलदार योगेश तरमळे व जवान जीवन घोलप यांचा समावेश होता। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.